नगरपालिका दे रे दादा, आता असंच होईल. चुकीने तुम्ही निवडून दिलं, याला काय करतो बघा, 6 महिन्यात रंग दाखविलेला आहे. जर नगरपालिका दिली तर आणखीन काय वाट लागेल तुमची तुम्हाला माहित नसेल. आणि हा, नगरपालिका विषयाला आणखीन एक, नगर परिषदचा जेही टेंडर असेल, त्या दर्शना बिल्डिंग मध्ये जे आदेश येईल तेवढंच होतं. त्या कोणीतरी राजपूत मॅडम आहे, त्याने आता 10 लाख आजचे जे टेंडर आहे त्याला पाहिजे तर 2 वर्तमानपत्रामध्ये द्यावा लागतात. त्याने एकाच वर्तमानपत्रामध्ये देऊन त्याने त्या लोकांना, खोतकरचे जेवढे लोक, त्यांना खुश करण्याचं काम केलं. एक मोतीबाग तलावचा जे लिलाव आहे ते जुलैमध्ये होणार होते. त्याला जुलैमध्ये त्याने टेंडर काढलं तर कळू शकतं, पण बिफोर काढला त्याला अधिकार नाही. त्याची तक्रार मी केलेली आहे. म्हणजे हा राजपूत मॅडम जे आहे, तर अर्जुन खोतकरच्या बंगल्यावर जैसा डमरू वाजेल तसं मग ते काम करतात. म्हणून या बाईवर आता आम्ही निश्चित कलेक्टरला भेटणार आहे, याच्यावर कारवाई करून मी नगरविकास खात्यावर लिहिणार आहे. पण ही बाई आणि नियमाच्या आधारात राहणार आता हे कसं काम करतात. त्यांना विचारा की मोतीबागचा टेंडरला किती दिवस होता, मग तुम्ही बिफोर कसा काढला? तुम्हाला 2 पेपरमध्ये ज्या पेपर त्याने दिलं, त्या औरंगाबादचे पेपर आहे, त्याचं सर्क्युलेशन किती आहे? 40 पण नाही. आणि ते कोण पेपर वाचत नाही. नियमानुसार तुम्हाला 2 पेपरला द्यावं लागतं, तुम्ही देतच नाही. काही काही आणखी गोष्टी सांगतो तुम्हाला मी नंतर. आज आपला सिंधू 2 करू नंतर. त्याचं हा, भूकंप. हो, नाही, त्याला मी भूकंप म्हणत नाही. नाही नाही, हे बघा, मी स्पष्ट सांगतो, काही लोक मला प्रेशराईज करतात. काय आहे की बाबा तुम्ही एवढा तुमचा लॉस झाला, एवढा असं झाला, तुम्ही आमच्या पार्टीत असले तर तुम्ही आमदार झाले, असं असं फार येतात. पण हे बघा, असं काही डिसाईड झालेलं नाही, असं पाहिजे मानत नाहीये मी. भूकंप तुम्हाला काय आहे, मी नेहमीच सांगतो की होणार आहे. याचा छोटा झटका बसला ना, पुढं फार भूकंप येणार आहे. तुम्हाला माहित नसेल काय काय आहे, काय काय केलं, मेलेल्या लोकांच्या नावाने रजिस्ट्री झालेली आहे. जोगने एखादाच 15 लोकांचे नावासहित टाकतो. आणि हे जे दिलं ना मी नाव तुम्हाला, आबळ पासून, मिसाळ पासून, अग्नोत्री पासून, या राकेटमध्ये पोलीस एक उच्च अधिकारी पण आहे. त्यांचा राजकीय भूकंपाविषयीचा प्रश्न होता. म्हणजे सध्या त्याने इशारा दिला 26 तारीखला मी अमित शहाच्या नेतृत्वामध्ये जाणार. काय मी नाही म्हटलो, डिनाय केलं. 15 कोटी जमा केले, 10 कोटी बरोबर पाठवले त्याने, आणि 5 कोटी राहिले. आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. नाही, अगदी चांगला प्रश्न आहे. आपण त्याबद्दल दुसरा प्रेस घेऊ. दुष्काळीचे पैसे, दुष्काळीचं अनुदान भेटलेलं नाही, आणि ते आता जे वारा पडला त्याचे नुकसान जे झालं त्याचे पैसे भेटले, ते करू ना आपण. लाडकी बहीणमुळे काय काय करता येईल आपण सर्व करू ना. निश्चित, नाही, निश्चित त्याने न्याय देण्याचं काम करू ना. अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती, जे अर्जुन खोतकरचा पीए, आश्वासन कमिटीचं नाव, अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केलं. त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले. अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो, कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला. अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहे, आणि किशोर पाटील त्यांचा पीए. जोपर्यंत अध्यक्ष
पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही. आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे. अनिल गोटेने तक्रार केलेली आहे. संजय राऊतने तक्रार केलेली आहे. काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहराचा फोन आला होता की असं मॅटर झालं. मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाचलुचपत प्रतिबंध जे आपली असं आहे त्याला हे म्हणतात एंटी करप्शन त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपी ला बोलले ते दखल, पण कोणी तिथं आले नाही. कारण सरकार यांची आहे ते दाबण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे. 3 दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होतं की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही. 3 दिवस अगोदरच बोलले. पण आता हा प्रकरण झाला. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही आणि का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात, तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जनआंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे. दुसरा प्रकारे या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहेत त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. हा माझा मूळ प्रश्न है. जो धुलिया के अंदर अंदाज कमेटी के अर्जुन खोतकर के जो सचिव है किशोर पाटिल, वो पिछले 3-4 दिन से वहां मुक्काम ठोका और अंदाज कमेटी के नाम पे बहुत सारे लोगों से तकरीबन 15 कोटी रुपए उन्होंने जमा किया. उसमें से 10 कोटी उन्होंने प्रभारी अंदाज कमेटी के जो अध्यक्ष और उनके लोगों को भेजा और 5 कोटी की राशि जो वहां के आमदार है, माजी आमदार, उन्होंने पकड़ाया और उन्होंने वहां एलसीबी को और पुलिस को कहा कि यहाँ जो अर्जुन खोतकर का पीए उसने पैसा रखा, आप आइए. लेकिन कोई आया ना, तो उन्होंने खुद लॉक करके वहां अनिल गोटे जी ने वहां लॉक करके किया. और जब प्रेस के माध्यम से ये बात खुली तो 5 कोटी निकला है. और 5 कोटी निकलने के बाद इसमें अर्जुन खोतकर का पीए किशोर पाटिल खुद वहां था, वो रूम में ही था. तो इसका डायरेक्ट मतलब होता है कि ये पैसा अर्जुन खोतकर की वजह से जमा हुआ है और अर्जुन खोतकर पे इस पे गुना दाखिल होना और अर्जुन खोतकर के साथ जितने उसके आमदार साथी उन पे गुने दाखिल होना और ये पैसा कहाँ से आना, इसकी इंक्वायरी होना और इस पे इन पे कड़क कार्रवाई की जाए, ये मांगनी मेरी रहेंगी. और उसके लिए हम जरूर जो हमारे से बन पड़ सकता हम आंदोलन करेंगे. एक खंडन तो करेंगे ना. देखो देखो कोई वो खंडन करने की बात उन्होंने किया है, लेकिन वो तो लेकिन किशोर पाटिल है कौन? किशोर पाटिल काय के लिए गया वहां? पैसे किसने दिया? कहां से जमा किया? खंडन से कुछ नहीं होता है. तुम्हारे पे ऐसे आरोप पहली बार थोड़ी लग रहे. तुम्हारे पर रामनगर शुगर फैक्ट्री का आरोप लगा, तुम्हारे पे लालबाग का आरोप लगा, तुम्हारे पे खरीदी बिक्री का आरोप लगा, तुम्हारे पे बाजार कमेटी का आरोप लगा, तुम दर्शना होटल का आरोप लगा. तुम ऐसे व्यक्ति है जिसपे घर पे 2 बार ईडी ने छापा मारा करके तुमने पार्टी चेंज की ईडी से बचने के लिए. माने ये जो प्रकरण हुआ अर्जुन खोतकर के लिए नया नहीं है. वो उसके अंदर मास्टर हो गए, इसके अंदर ऐसा बोले तो पीएचडी हो गए उनके अंदर, डॉक्टरेट हो गया ऐसा बोलूंगा मैं इनको. पण कहीं ना कहीं पाप का घड़ा फुटता है. हमारी मांगनी है कि जितने भी प्रकरण उन्होंने किया है, एक तो ये जो अभी हुआ है, इसके अलावा जो रामनगर शुगर फैक्ट्री का मैटर है, लालबाग का है, खरीदी बिक्री का है, आपका मार्केट कमेटी का है,
उसके अलावा ये आबड़ फैमिली की जगह खा गए, अग्नोत्री की जगह खा गए, अशोक मिसाल की जगह खा गए, देशमुख पेट्रोल पंप है उनकी जगह खा गए, फॉरेस्ट की जगह खा गए, इरिगेशन की जगह खा गए। आप इतने जगह पे कब्जे उनके और उनके लोगों ने किया है, इसका कहीं ना कहीं इसकी इंक्वायरी होना चाहिए। आपको मैं बोलता हूँ कि सुरेश दादा जैन जो जलगांव के माजी मंत्री थे और आमदार थे, उन्होंने 50 करोड़ का एक गबन किया और वो पकड़े गए। उसके अंदर उनको 7 साल सजा हुई, नॉन अवेलेबल रहा वो। आज ये मार्केट कमेटी अगर ऐसा पकड़ा जाए तो 1,000 करोड़ के ऊपर का मैटर निकलेगा। पर इसके लिए शासन उनका है, वो कुछ नहीं कर सकते, लेकिन उसको हमको जीरो से तैयारी करके उनको आंख पे डालना पड़ेगा। हाँ ठीक है, हम जहां तक कोशिश करेंगे हमको न्याय देने का, और नहीं मिला तो कोर्ट जिंदाबाद, उसमें क्या है। हाँ हाँ, राजीनामा देना नहीं, नैतिकता आती है कि उन्हें राजीनामा देना चाहिए एक। और मैं तो कहूंगा कि ये अर्जुन खोतकर को इसी तरह से अगर पाला पोसा तो एक दिन एकनाथ शिंदे को उसके पद से राजीनामा देना पड़ेगा। ये लोग सुधरने वाले नहीं है। देखो कुत्ते की दो मर, अर्जुन खोतकर कभी सीधा नहीं हो सकता। अभी उन्होंने राजकारण की बात करना छोड़ दी है, किसी के खिलाफ। नहीं 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 नहीं। देखो किसी के खिलाफ में बात करना था, मैं भी 6 महीने से किसको बोला नहीं ना। जब अगर ऐसी हरकतें होती है तो मैंने चुप बैठने के, आप बोलो मैं क्या करना पत्रकार साहब। नहीं नहीं, आपका तुमने, मैं तुमको ही उल्टा प्रश्न पूछता हूँ कि मैंने ऐसा बैठना कि ऐसा बैठना, तुम नहीं नहीं तुम मेरे को बोलो, तुम मेरे को बोलो। नहीं 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 नहीं, तुम मेरे को बोलो कि मैंने क्या करना। ये तो आपका काम ही है, आप कर रहे थे हाँ खिलाफ बात। हाँ हाँ हाँ, उन्होंने भी बोला ना बीच में, नगर पालिका, उन्होंने तो हाउस के अंदर बोला ना, या अबड़ की जमीन के बारे में बोला, मटके वो क्या आईपीएल के बारे में बोला। और आईपीएल में तो उनका ही आदमी पकड़े गया ना, मालूम है ना आपको कौन पकड़े गया उनका आदमी, नाम बोलिए उसका। आपको मालूम नहीं तुमको मालूम है ना, उनका ही आदमी पकड़े गया ना, बनकर पकड़े गया ना। आबड़ ने तो चिल्लाया ना, आबड़ ने तो बोला ना उनके बच्चन के, हम अंकल तुम हमारी जमीन खा रहे बोल के खुद करके नाम तो बोला है ना। अब वो इतना साइलेंट होके ऐसा खींच रहे फावड़े से, बाकी क्या है। आज अभी बाद में अगले इसमें देंगे ना, अगले इसमें मैं ये सीरियल में जो मरे हुए लोग हैं जिनके नाम पे ये आका का भाई जो है उसने क्या क्या करेगा, वो पूरा काला चिट्ठा तुमको देने वाला हूं। शासकीय मी म्हटलं ना, फॉरेस्टची जी जागा आहे सेंट मेरी समोर, ते 10 एकरवर ज्ञानेश्वर डोंगरेवर त्याची बायकोच्या नावाने केलेली एक, आणि औरंगाबाद रोडवर इरिगेशनची जागा आहे, त्यात शिंदे गटाचा एक नगरसेवक आहे, त्याचं नाव मला माझ्याकडे डॉक्युमेंट येऊ द्या, मी नावासहित तुम्हाला देणार आहे। आणि अशोक मिसाळ हे जे नाव दिलं मी दिलं, लंकेसराचा मैं तुम्हाला वाटलं तर नंबर देतो। आणि तिसरा सर्वात गोष्ट म्हणजे आमदारांनी डेव्हलपमेंट बद्दल बोललं पाहिजे, तसं न करता त्यांनी आबड फॅमिलीचे जगा काढले, हरकत नाही काढली, पण त्याचा वहीद म्हणून जे माणूस आहे त्याच्याकडे 554 नंबरची जे गट आहे, मग खोतकरने 554चा उल्लेख का केला नाही, खोतकराने 554ची रजिस्ट्री का थांबवून घेतले नाही, त्याच्याबद्दल सरकारला का बोलत नाही। म्हणजे 553, 558, 559, 560 तुम्ही बोलता आणि 554 तुमच्याकडे ना। खरेदी एक्चुअल खोतकरच्या कोणत्या नातेकडे आहे हिसार ते मला माहित आहे, जेव्हा युद्ध होईल तेव्हा काढू मी ते। हा बलीचा बकरा आहे भाई। अल फतेह ग्रुप तयार केलं, फिरोज लालाला तयार केलं, वहीदला तयार केलं, या लोकांना पुढं करून जालन्याचे जेवढे लोक आहेत त्यांची संपत्ती झाडण्याचा एक फार मोठा षडयंत्र आहे। मी जे लोकांना याने दुखवलं त्या लोकांची भेट होणार आहे, त्या लोकांना घेऊन मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे, गृहमंत्री सन्मान्य अमित शहा, पंतप्रधानांची जर भेट झाली तर वेल अँड गुड, त्यांनाही भेटणार आणि राष्ट्रपतीला भेटणार आहे की आमचा जालना बीड सारखा होऊ लागला किंवा बीड पेक्षा जास्त होऊ लागला, चांगले अधिकारी द्या आणि हे आका जे आहे त्याचा धनंजय मुंडे करा, एवढं मी सांगणार। मी एक सांगतो तुम्हाला, एवढे मोठी राशी कधी माझ्यासारखा तुमच्यासारखा ठेवणार का? 5 कोटी म्हणजे काही जोक नाहीये, आणि 5 कोटी आणायला ठेवण्याचा किती वेळ लागेल? हा माणूस गेल्या 4 दिवसापासून तिथं तळ ठोकून आहे ना, आणि जर कोणाला प्लॅन करायचं तर खोतकरच्या घरी ठेवलं असते आणि मग सांगितलं असतं की असं असं झालं म्हणून। एक मी सांगतो, मी पण अंदाज कमिटीचा अध्यक्ष होतो,
आश्वासन कमिटीचा अध्यक्ष होता. आणि कमिटीला काय पॉवर आहे मला माहिती आहे ना. आणि तुमचा पीए तुमच्या सगळं हलू शकत नाही. एकही नाही, तो पाणी पण पिऊ शकत नाही तुमच्या समोर. हा किशोर शिंदे आपला घनसावंगीच आहे एक. आणि या अगोदर जेव्हा जेव्हा मंत्री होता खोतकर तेव्हा तेव्हा त्याच्याकडे आहे. आणि म्हटलं मला वाटतंय की तो गव्हर्नमेंटचा कोणत्या डिपार्टमेंटला आय थिंक सो आपलं जे असतात ना 7व्या मजल्यावर बसतो तो, ते मुख्यमंत्री सहाय्यक निधी असतात त्याच्यावर त्याची नेमणूक आहे सध्या. आणि त्यातून त्याला घेतलेला आहे. आणि तो प्रायव्हेट नाही ना, गव्हर्नमेंटचा आहे ना. आंदोलन करणार कशा प्रकारचं असेल हे जन आंदोलन? ते आंदोलन आम्ही उपोषण करू लोकशाही पद्धतीने जे जे करता येईल, किंवा आम्ही उद्या जाऊन एसपी कलेक्टरला भेटू आणि उपोषण करू, याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून माझा. 15 करोड़ रुपए जमा किए, तो ये क्या फायदा पहुंचाने वाले थे इससे पैसे ये? नहीं, ये ऐसा होता है कि ये जो कमेटी के अध्यक्ष है इनके पीए पहले जाते हैं कि भाई आप हमारे को इतना पैसा दे दो, नहीं तो हम आपके लफड़े निकालेंगे। और उसमें क्या होता है, एक कमेटी बड़ी होती है, इसके अंदर आईएएस आईपीएस अधिकारी रहते हैं और उनके सामने साक्ष्य होती है। यहाँ पहले क्या होती है, कमेटी जाके चेक करती है और फिर उनके वो नोटिस भेजती है, और वो नोटिस देने के बाद मंत्रालय के अंदर इसकी साक्ष्य होती है, और उस साक्ष्य में अगर कोई अधिकारी पकड़े गया तो इमीडिएटली वो कमेटी को अधिकार होते हैं कि उसको सस्पेंड करने की या डिबार करने की। तो ऐसा एक प्रकार का माहौल जमा करके उन्होंने पैसा जमा किया है। हे बघा, जालन्यामध्ये जेव्हापासून मी माजी आमदार झालो तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या लोकांच्या प्रॉपर्टीवर कब्जा झाला ते मी नाव सांगतोय. एकतर आबड परिवारच्या, तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्याच्यावर कब्जा झाला. वहीद म्हणून त्याने कब्जा केला आणि हा वहीदने कोर्टात लिहून दिला, एक चेक बाउन्स झाला की मला जेवायला पैसे नाहीये, मी कशा भरणार, ते पण आमच्याकडे आहे. पण आता मी काढणार होतं, पण नंतर काढायचं होतं, पण तुम्ही म्हटलं तर मी आता एक थोडं थोडं देतो, नंतर आणखीन बोलतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर भोकरदन नाक्यावर अग्निहोत्री म्हणून व्यक्ती होता, त्याचा एकूण 19 एकर होतं. त्या 19 एकरवर शिवसेना शिंदे गटाचे खोतकरचे राईट हँड फिरोज लाला तंबोली यांनी कब्जा केला. कब्जा केल्यानंतर तडजोड झाली आणि तडजोडमध्ये पोलीस विभागाचा एक मोठा अधिकारी तिथं होता आणि तडजोडीमध्ये 7 एकरवर त्याला देण्यात आलं. ते इलिगल आहे, बोगस पीआर कार्ड घेऊन ते कब्जा केला. मूळ माळाचा त्याचा वाद झाला. मग त्या वाद अर्जुन खोतकरच्या घरी मिटवला गेला आणि त्यामध्ये एक मोठा पोलीस अधिकारी होता. तडजोड केली आणि 9 एकर फिरोज अलीला त्याने दिले, 7 एकर दिलेले. माझा प्रश्न येतो की लोकप्रतिनिधीने सेटलमेंट करण्याच्या मागे हे जसे की त्यांचा काही ना काही त्याचा हिस्सा असेल. हे 2 भाग झाले. तिसरा, लंके म्हणून माझे मास्टर होते, जे जैन स्कूलमध्ये क्राफ्ट टीचर होते, त्यांनी आता रिटायर झाले. त्यांची एक जगा आहे सिंधी काळे गाव आहे, तिथं यांचे बंधू खोतकरांचे लहान बंधू आणि त्यांची टीमने कब्जा केलेली आहे. वाटले सर मी लंके सरांचा नंबर देऊ शकतो किंवा लंके सर तुम्हाला याबद्दल बोलू शकतात त्यांचं काय झालं. कादराबाद मध्ये राहणारे अशोक मिसाळ, जे प्रतिष्ठित भाकरी, त्यांच्या जमीनवर रशीद नावाचा गुंडा बसलेला आहे आणि रशीदला कोणाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आम्हाला पेक्षा सर्वांत जास्त माहित आहे की त्याचा आका कोण आहे. आपला अंबड रोडवर देशमुख म्हणून ग्रस्त आहे, त्याचा 2 एकर आहे. त्यात असेल ते इर्शाद म्हणून कोण वकील आहे, त्याच्यात 2-4-5 गुंठे असेल, पण पूर्ण 2 एकरवर त्याने कब्जा केला आहे. आणि हा इर्शाद अल्फते ग्रुपचा आहे आणि अल्फते ग्रुप कोणाच्या आशीर्वादाने चालतो, आपल्या या जालन्याच्या आकावरच्या भरोश्यावर चालतो. त्याच्यानंतर सेंट मेरीच्या समोर जे ढाबे त्यांच्या समोर फॉरेस्टची एकूण 10 की 12 एकर लँड आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्याची बायको म्हणजे अर्जुन खोतकरचा मावस भाऊ आणि त्याचे नातेवाईक शिक्षक आहे, त्याला 20,000 25,000 पेक्षा पैसे जास्त भेटत, पण त्याच्या नावाने हा फॉरेस्टची जगा त्याने बळकवलेली आहे, एक शासनाची जगा आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद रोडवर इरिगेशनची एक जगा आहे,
त्यात शिवसेना शिंदे गटाचे एक नगरसेवक, माझ्याकडे आता फाईल येणार आहे, मी क्लिअर बोलत नाही, मी नावाने सांगू शकतो, माझ्याकडे आता फाईल येऊ लागली, जस्ट आज माहिती मिळालं, त्याने त्याच्यावर कब्जा केलेला आहे. म्हणजे मी पडल्यानंतर या गावात डेव्हलपमेंट तर राहिला, पण लोकांची प्रॉपर्टी, लोकांची संपत्ती हडपण्याचं काम चालू झालेलं. याच्यानंतर मला आणखीन काही डॉक्युमेंट येणार आहेत. जे मृत व्यक्ती आहे, जे मेलेले, त्यांचे प्रॉपर्टी या आका आणि त्याचे बंधू एक कशा प्रकारे दुसऱ्या मित्राच्या नावाने किंवा नातेवाईकांना केलं त्याची यादी माझ्याकडे येणार आहे, मी तुम्हाला दाखवणार. म्हणजे आता प्रेस संपला, जसा सिंदूर संपला नाही होता तसा हा प्रेस संपलेला नाही, मी लवकरच ते पण तुम्हाला काढून दाखवणार आहे. अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती, जे अर्जुन खोतकरचा पीए, आश्वासन कमिटीचं नाव, अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केलं. त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले. अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो, कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला. अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए. जोपर्यंत अध्यक्ष पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही. आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे. अनिल गोटेने तक्रार केलेली आहे, संजय राऊतने तक्रार केलेली आहे. काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहराचा फोन आला होता की असा मॅटर झाला. मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाचलुचपत प्रतिबंध जे आपली असं आहे त्याला हे म्हणतात एंटी करप्शन, त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपी ला बोलले ते दखल, पण कोणी तिथं आले नाही. कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे. 3 दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही. 3 दिवस अगोदरच बोलले. पण आता हा प्रकरण झाला. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे, याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही, का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात, तुमचे आमदार पैसे मागतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जन आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे. दुसरा प्रकारे या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहेत त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. हा माझा मूळ प्रश्न आहे.